नमस्कार, शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण फक्त 2 स्टेप्समध्ये 10 मिनिटात होणारी लाटून अळूवडी बनवूया। ही आतापर्यंतची सर्वात सोपी पद्धत आहे। अळूवडीचा रोल बनवता न येणे, वडी तेलात सुटणे, कुरकुरीत न होणे, वेळ व मेहनत खूप लागणे, ह्या सर्व समस्यांवरील परफेक्ट व सोपे सोल्युशन आज आपण बघणार आहोत। ही पद्धत तुम्ही पहिल्यांदाच बघितली असेल। सुरुवातीला एका बोलमध्ये 2 मोठे चमचे चिंच, 1 मोठा चमचा गूळ, पाणी घालून 1 तास भिजत घालूया। अळूची 8 ते 9 पाने स्वच्छ धुवून घेतली आहेत। पानाचा देठ काढून टाकूया। पानांच्या शिरा लाटण्याने लाटण्याची गरजच नाही। जाड शिराही काढून टाकूया। काळसर देठाची पाने घेतली तर घशात खवखवत नाही। ही पानेच अळूवडीसाठी वापरतात। ह्या पद्धतीने सर्व पानांचे देठ व जाड शिरा काढून टाकले आहेत। त्यामुळे वड्या खाताना घशात खवखवणार नाही। आता बारीक कापून घेऊया। पाने हिरवीगार व ताजी घ्यावी, पिवळसर घेऊ नये। जेवढे बारीक कापता येईल तेवढे बारीक कापूया, त्यामुळे अळूवडी छान होईल। अळूवडीची पाने मार्केटमध्ये वर्षभर मिळतात। ही अळूवडी सर्वात सोपी आहे, त्यामुळे वेळ व मेहनत कमी लागते। ह्यापेक्षा सोपी पद्धत असूच शकत नाही। आपण फक्त 2 स्टेप्समध्ये अळूवडी बनवणार आहोत। नैवेद्यासाठी बनवत असाल तर फक्त लसूण घालू नका। ही इतकी सोपी आहे की तुम्हाला अळूवडी बनवण्याचे टेन्शन येणार नाही। खाताना अळूवडी घशात दाटते। ह्या पद्धतीने अळूवडी घशात दाटणारच नाही। इतरही पाने बारीक कापून घेतली आहेत। आता आपण अळूवडीसाठी वाटण बनवूया। मिक्सरच्या भांड्यात धने 2 मोठे चमचे, धने अवश्य घाला, त्यामुळे अळूवडीला खूप छान चव येते। जिरे 1 छोटा चमचा, ओवा अर्धा छोटा चमचा, पाणी न घालताच जाडसर वाटून घेऊया। ह्यातच 6 ते 7 हिरव्या मिरच्या, मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। लसणाच्या पाकळ्या 12 ते 15, आले 1 इंच। हे सर्व पाणी न घालताच वाटूया। वाटणामुळे अळूवडी चवीला खूप छान होते, त्यामुळे हे वाटण अवश्य बनवा। वाटणाचा खूप छान सुवास येत आहे। एका ताटात 2 कप बेसन पीठ घेतले आहे। हे चाळून घेतले आहे, त्यामुळे पीठ भिजवायला सोपे जाते। तांदळाचे पीठ अर्धा कप, ह्याने अळूवडी कुरकुरीत होते, तेलकट होत नाही। 1 मोठा चमचा गरम तेल घालूया, मिक्स करूया। आता इतर मसाले घालूया। हळद पाव छोटा चमचा, हिंग पाव छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट अर्धा मोठा चमचा, गोडा मसाला 1 छोटा चमचा। गोडा मसाला अवेलेबल नसेल तर अर्धा छोटा चमचा गरम मसाला घालू शकता। गोडा मसाला किंवा गरम मसाला ऑप्शनल आहे। पांढरे तीळ 2 मोठे चमचे, हिरव्या मिरचीचे वाटण, स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ। हे बाजूला ठेवूया। भिजवलेली चिंच व गूळ कुस्करून घेऊया। चिंच व गुळामुळे अळूवडी खाताना घशात खवखव किंवा खाज येत नाही। वड्या चवीला छान लागतात। हे गाळून घेऊया, त्यामुळे त्यातील शिरा निघून जातील। कुठलाही पदार्थ बनवताना चिंच व गूळ भिजत घातल्यावर अशा पद्धतीनेच गाळून घ्या। चिंच गुळाचा कोळ पिठात ओतूया, मिक्स करूया। ओवा व हिंगामुळे वड्या पचायला हलक्या होतात, चवीलाही छान लागतात। फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। बारीक कापलेली अळूची पाने मिक्स करूया। ह्यात थोडे थोडे पाणी घालूया। लाटता येईल एवढे घट्ट पीठ भिजवूया। पातळ केले तर अळूवडी व्यवस्थित बनवता येत नाही आणि वडी तेलकट होते। महाराष्ट्रात अळूवडी घरोघरी आवडीने खाल्ली जाते। नेहमीच्या अळूवडीसाठी
खूप साऱ्या स्टेप्स असतात, त्यामुळे वेळ व मेहनत जास्त लागते. सणासुदीला, पूजेला अळूवडी बनवतातच. पुरणपोळीच्या ताटात फक्त 10 मिनिटात ही अळूवडी वाढू शकता. पिठाला 1 छोटा चमचा तेल लावूया. पीठ तयार आहे. पोळपाटावर इको बेक पेपर ठेवला आहे. लाटण्याला थोडेसे तेल लावूया, त्यामुळे पीठ लाटण्याला चिकटणार नाही. त्यावर पिठाचा एक गोळा हलक्या हाताने पातळ लाटूया. पेपरमुळे वडी चिकटत नाही, आकारही छान येतो. पेपर नसेल तर पोळपाटावर तेल किंवा पीठ लावून लाटू शकता. थोडेसे लाटल्यावर वरून पांढरे तीळ पसरूया. वड्या पातळच कराव्या, खूप जाड करू नये, नाहीतर वड्या आतून कच्च्या राहू शकतात. हे अशा पद्धतीने लाटून घेतले आहे. वड्या चौकोनी आकारात कापूया. वडी कापण्यासाठी सुरी धारदार असावी, त्यामुळे वडीचा आकार छान येतो. कापताना सुरीला पीठ चिकटत असेल तर ते काढून तेल लावावे. इथे आपण पानांच्या शिरा मऊ करून घेणे, वड्यांचा रोल करणे, वाफवणे ह्या स्टेप्स करणार नाही, त्यामुळे वेळ व मेहनत वाचेल. पीठ मळणे आणि वड्या तळणे ह्या 2 स्टेप्स आपण करणार आहोत. पीठ पातळ झाले तर बेसन पीठ मिसळून पुन्हा मळून घेऊ शकता. ह्या वड्या खूप कुरकुरीत होतात. ही अळूवडी इतकी सोपी आहे की कुणीही सहज बनवू शकेल. वड्या छान अशा चौकोनी आकारात कापल्या आहेत. हलक्या हाताने लाटल्यामुळे वडी सहज निघाली आहे, चिकटली नाही. अशा पद्धतीने सर्व वड्या कापून घेतल्या आहेत. कढईत तेल गरम केले आहे. त्यात अळूवड्या सोडूया. गॅसची फ्लेम मिडियम आहे. ह्या पद्धतीमुळे नवशिक्यांनाही आता अळूवडी बनवण्याचे टेन्शन येणार नाही. ही पद्धत वेगळी आहे. वड्या सोनेरी रंगावर तळून घेऊया. आता दुसऱ्या बाजूने उलटूया. नेहमीची अळूवडी तेलात सुटते, तसे ह्या तेलात सुटण्याचे टेन्शनच नाही. नवशिक्यांना रोल करून अळूवडी बनवता येत नाही, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ह्या पद्धतीने बनवलेली अळूवडी आवडली ना, मग 1 लाईक झालेच पाहिजे. आज आपण न वाफवता, रोल न करता अळूवडी बनवली आहे. वड्या छान तळल्या आहेत, कुरकुरीत झाल्या आहेत, तांबूस रंग आला आहे. टिश्यू पेपरवर काढून घेऊया. ही अळूवडी 2-3 दिवस टिकते. सकाळी नाश्त्याला देऊ शकता, टिफिनलाही देऊ शकता, जेवताना साईड डिश म्हणून खाऊ शकता. सर्व वड्या तळून घेऊया. आता हिरवी चटणी बनवूया. मिक्सरच्या भांड्यात 1 कप निवडून स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर, पाव कप पुदिना, हा स्वच्छ धुवून घेतला आहे. 2 हिरव्या मिरच्या, मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. लसणाच्या 2-3 पाकळ्या, भाजलेले शेंगदाणे 1 मोठा चमचा. ह्याने चटणी दाटसर होईल, चवीलाही छान होईल. जिरे पाव छोटा चमचा, हिंग चिमूटभर, काळे मीठ पाव छोटा चमचा. ह्याने खूप छान चव येते. अर्ध्या लिंबाचा रस, ह्याने रंग छान येतो, चवही खूप छान येते. चवीनुसार मीठ, पाणी 2 मोठे चमचे, पाणी कमीच घालावे. बारीक वाटून घेऊया. ही बघा, हिरव्या रंगाची चटपटीत हिरवी चटणी तयार आहे. अळूवडी कुरकुरीत झाली आहे. ह्याबरोबर हिरवी चटणी बनवली तर खाणारेही खूप एन्जॉय करतील. अळूवड्या आंबट, गोड व तिखट चवीमुळे खूप छान लागतात. ह्या स्टार्टर म्हणूनही सर्व करू शकता. एक तोडून बघूया. तयार आहे खमंग, कुरकुरीत व आतापर्यंतची सर्वात सोपी लाटून अळूवडी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.